हाय, नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. मी सारिका. तर मैत्रिणींनो, तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची होती. ती म्हणजे असं की दिवाळीत की नाही मी शिवण करत होते आणि एक नेटचा ना कपड्याचा घागरा माझ्याकडे शिवायला आले होता आणि मी तो शिवत असताना की नाही अनिता आली होती. अनिता म्हणजे माझी बहीणच. आणि तिला तो कापड फार आवडलं तिला ते, आणि ती सहज मला म्हणाली की सारिका, मला असं एखादा टॉप वगैरे शिवून दे काय. मग मी म्हटलं बरं ठीक आहे, आणि मी विसरून गेले, सोडून दिलं. मग थोड्या दिवसांनी मला असं वाटलं ठीक आहे, आता हिचा म्हणजे नोव्हेंबरमध्ये बर्थडे असतो तिचा, दिवाळी झाली की लगेचच नोव्हेंबरमध्ये बर्थडे असतो आणि बर्थडेला आपण तिला देऊयात असं माझ्या डोक्यात आलं होतं, क्लिक केलं होतं. खरं मी विसरून गेले. बर्थडेला तिला दुसरंच काहीतरी गिफ्ट दिलं, ते झालं, होऊन गेलं. खरं माझ्या डोक्यात ना सहज आता आज थोडासा कामाचा लोड थोडासा कमी झालाय आता. कारण कसं झालं, दिवाळीची कामं होती, त्याच्यानंतर लग्न सीझन चालू झाला आणि एक झाल्यावर एक झाल्यावर एक असं काहीतरी काम चालूच होतं. त्यामुळे तो म्हणजे वेळच नव्हता. मग आज सहज असं म्हटले बसले आता काहीतरी करूयात. मग डोक्यात क्लिक झाली की आपण आणि त्याला एक टॉप शिवून द्यायचा होता. म्हणून मग काय केलं, मार्केटला जाऊन आले आणि छानपैकी नेटचं कापड घेऊन आले आणि तिला सुंदर असा टॉप बनवलेला आहे. तिला शॉर्ट टॉप आवडतात फार, म्हणून जीन्सवर घालायला तिला शॉर्ट टॉप बनवलेला आहे. तर तो तुम्हाला दाखवते मी, बघू शकता. हे बघा, असा नेटच्या कपड्याचा सुंदर असा शॉर्ट टॉप जीन्सवर घालायला. तर म्हणजे हा असा जीन्सवर घालण्यासाठी नेटच्या कपड्याचा मी शॉर्ट टॉप बनवलेला आहे आणि त्याला तर तो आता मी उद्या जाऊन देणार आहे. आता मला वेळ नाहीये, संध्याकाळचं किचन मधली कामं वगैरे माझी आहेत. तर मैत्रिणींनो, आपण उद्या नक्की जाऊया अनिताकडं आणि तिला हे आपण गिफ्ट देऊया आणि तिच्या रिएक्शन आपण बघूयात कशा असतात त्या. तर आणखीन एक गोष्ट सांगायची आहे मैत्रिणींनो, आणखीन एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे मैत्रिणींनो. बऱ्याच वेळा असं होतं आपल्या आयुष्यात की आपल्या आसपास इतकी छान अशी सुंदर अशी नाती आपली असतात आणि ते आपल्यावर खूप प्रेम करत असतात, पण आपण त्यांना वेळ देऊ शकत नाही किंवा त्यांना एखादी गोष्ट त्यांनी मागितलेली असते तर ते आपण पूर्ण करू शकत नाही, याची खंत राहते. आज सहज ना असं इंस्टाग्रामला का कुठेतरी मी ते वाचलं सहज की अशी इतकी नाती आपल्या जवळ असतात. ती नाती ज्यावेळेस आपल्या जवळ असतात ना त्यावेळेस त्याची किंमत आपल्याला कळत नाही, पण ती नाती जेव्हा आपल्यापासून दूर जातात तर त्याची आपल्याला किंमत कळायला लागते. तर जी आपल्या आयुष्यातली जी नाती आहेत ना ती आपल्याला सांभाळता आली पाहिजेत. आणि खरं तर आई आणि मुलगी, बहीण यांच्यात तर नातं खूप छान आणि घट्ट असतं, पण छोट्या छोट्या सेलिब्रेशननी किंवा छोटं जर आपण एखादं गिफ्ट दिलं तर ते आणखीन घट्ट होतं. सपोज जरी आपण काही नाही दिलं, एक छोटीशी कॅडबरी जरी आपण दिली ना तरी त्या समोरच्या व्यक्तीला, त्या आपल्या समोरचं जे कोणी नातं असेल ना त्याच्या चेहऱ्यावर इतका सुंदर अशी स्माइल येते ना. असं नाहीये की ती व्यक्ती ती गोष्ट घेऊ शकत नाही, पण जर आपण इतक्या प्रेमाने जर त्या व्यक्तीला ती दिली तर त्याला खूप आवडते. तर म्हणून माझ्या डोक्यात अशी थोडीशी क्लिक झाली की आपण बाबा अनिताला एखादा टॉप सुंदर असा बनवून देऊयात. म्हणून हा मी टॉप बनवलाय अनितासाठी आणि आपण उद्या नक्की जाऊन द्यायचं आहे आणि तिच्या चेहऱ्यावरचे रिएक्शन्स बघायचे आहेत. तर तुम्ही पण या माझ्याबरोबर मैत्रिणीनं, उद्या आपण अनिताकडे जाऊया आणि तिच्या रिएक्शन्स बघूयात. आता उद्याचा जो व्हिडिओ आहे तुम्ही पुढे कंटिन्यू करून मग हा व्हिडिओ आपल्याला शेअर करणार आहे. तर चला मैत्रिणीनो, आता सकाळची सगळी कामं आवरलेली आहेत आणि त्याकडे आता जाणार आहे मी आणि अनिताला आपण काल जो टॉप शिवला होता ना तो आपण देऊयात आणि तिचं चेहऱ्यावरचं रिॲक्शन आपण बघूयात. चला तर मग. तर मैत्रिणीनो, आपण आता अनिताच्या इथं आलेलो आहोत आणि तिला हे सरप्राईज देत तिच्या चेहऱ्यावरचे आपण रिॲक्शन बघणार आहोत. कसं काय आलीस ग? फोन नाही, काय नाही. होय, सहजच आले ग. होय. हा, अगं मग फोन तर करायचा, मी येणार आहे वगैरे. हा, नाही केला, सहज म्हटलं आवरलं होतं जाऊया आणि तुला एक सरप्राईज पण द्यायचं होतं ग, म्हणून आले मी. सरप्राईज? होय. कसं काय? माझा बर्थडे नाही, काय नाही. असंच म्हटलं देऊयात. होय. हा, अगं तुला सरप्राईज द्यायचं होतं, तुला आठवत नसेल, तू काय सांगितलेलं मला काय आठवत नाही. आता काल काय झालं ते आठवत नाही मला. अरे चा, बघ असं असतं धर, तुला हे बघितल्यावर लक्षात येईल तू काय सांगितलेलीस मला. काय आणलीस ग? बघ तर की ओपन करून. मला सरप्राईज? टॉप आहे काय? बघ तर, मी काय सांगू तुला. अरे वा वा, छान आहे की ग. आवडला का? मस्तच. अगं मी मेशोवरनं जीन पॅन्ट कालच मागवली. होय, मला टॉपच नव्हते. तू कधी सांगितलेलं सांग मला. आता त्याला झाले की 4 महिने. हा, दिवाळीत मी एक शिवत होते घागरा तेव्हा मी विसरून गेले. तुझ्या आठवणीत आहे की तुझ्यासाठी बनवला माहिती का? हा,
आज हे घालून मी जाते. हा, छान वाटतंय की नाही? हो मस्त आहे बघ. कापड तर बघा वगैरे सुंदर आहे. मैत्रिणीनो, अनिता आमची खूप खुश झालेली आहे, तिला हा टॉप आवडलेला आहे. तर तुमची काय अभिप्राय आणि आपण अनिताचा पण अभिप्राय बघ. अनिता तुला कसं वाटतंय सांग आपल्या मैत्रिणींना. अचानक कोणी तर काय तर दिलं ना तर खूप आनंद होतो. मग तो साधा पेन असू द्या किंवा साधी पेन्सिल असू द्या, ते समोरच्या व्यक्तीचं प्रेम त्याच्यामध्ये असतं. त्याच्यामुळे वस्तू ही महाग, लहान किंवा छोटी किंवा किमतीने कमी असेल किंवा जास्त असेल याला महत्व नाही. तर प्रेमाने एखाद्यानं आपल्याला देणं हे खूप महत्वाचं आहे आणि हे खूप अनमोल आहे. आणि म्हणूनच मला खूप आनंद झाला. आपण स्वतः तर घेऊ शकतोच, पण इतरांनी आपल्याला प्रेमाने दिलेला आनंद हा वेगळाच असतो. आणि आज खूप मला आनंद झाला आणि तिने मला अचानकच सरप्राईज दिलं. माझ्या ध्यानीमध्ये पण नव्हतं आणि मी कधी 3-4 महिन्यापूर्वी तिला सहज बोलले होते आणि मी ते विसरून पण गेले, कारण एवढं कामाचा वगैरे व्याप असतोय, माणसाला सगळं लक्षात राहत नाही. पण तिने मात्र ते आठवणीत ठेवून मला आज सुंदर असं टॉप आणून दिलेला आहे आणि तो मी घालणार आहे आणि मला खूप खूप आनंद झाला. हा, माझा पण तसं विसरलं होतं, पण काल क्लिक झाली आणि हा टॉप आपण बनवलेला आहे आणि त्याला सरप्राईज दिलेला आहे आणि अनिता झालेली आहे खुश. तर मैत्रिणीनं भेटूया अशाच एखाद्या सुंदर अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.